शतकानुशतकांचं ज्ञान जे जीवनाला दिशा देतं. ही आहे विस्डम प्रवाह. कधी विचार केला आहे का की एका छोट्याशा डंखाची किंमत किती मोठी असू शकते? आज आपण एका बोधकथेतून हेच शिकणार आहोत की खरा त्रास हा बाहेरच्या आघाताने नाही तर आपल्याच अविचारी प्रतिक्रियेमुळे होतो. ही कथा आहे एका अस्वलाची, एका गांधील माशीची आणि एका नदीची. आयुष्यात आपल्याला अनेकदा लहान सहान गोष्टींचा त्रास होतो, नाही का? जसं काही एखादा डंख बसावा. पण खरं नुकसान कशामुळे होतं? त्या सुरुवातीच्या त्रासाने की त्यावर आपण जे काही करतो त्या प्रतिक्रियेने? याच प्रश्नाभोवती आपली आजची कथा फिरतीये. चला तर मग थेट कथेतच जाऊया. सुरुवात होते एका शांत जंगलातून, जिथे एका अस्वलाचा प्रवास एका अनपेक्षित वळणावर येऊन थांबतो. कल्पना करा, एक मोठं ताकदवान अस्वल आरामात जंगलातून चाललंय आणि अचानक एका लहानशा गांधील माशीने थेट त्याच्या नाकावर डंख मारला. अगदी छोटासा पण खूपच त्रासदायक असा तो क्षण होता. आणि त्या डंखामुळे झालेल्या वेदनेने ते अस्वल पूर्त बिथरलं. काही विचार न करता क्षणात त्याचा राग इतका अनावर झाला की त्याचा स्वतःवरचा ताबाच सुटला. आणि इथेच त्याने ती मोठी चूक केली. रागाच्या भरात त्या एका गांधील माशीला धडा शिकवण्यासाठी त्याने तिचं संपूर्ण घरटच उद्ध्वस्त करायचं ठरवलं. ही एक खूपच भावनिक आणि अविचारी प्रतिक्रिया होती. आता बघूया की या एका छोट्या निर्णयामुळे पुढे काय घडलं. एका क्षुल्लक गोष्टीवर दिलेल्या प्रतिक्रियेची किती मोठी आणि भयंकर किंमत त्याला चुकवावी लागली. त्याने आपली सगळी ताकद एकवटली आणि आपल्या तीक्ष्ण पंजांनी त्या घरट्यावर हल्ला चढवला. क्षणभर त्याला वाटलं असेल, चला बदला घेतला, विषय संपला. पण झालं भलतंच. एका क्षणात त्या घरट्यातून एक नाही, दोन नाही, तर हजारो संतप्त गांधील माशा बाहेर पडल्या. म्हणजे बघा, समस्या एकावरून थेट 1000 पटीने वाढली. त्या सगळ्या माशांनी अस्वलाला घेरलं. त्याच्या डोळ्यांवर, नाकावर, कानावर जिथे जागा मिळेल तेथे डंख मारू लागल्या. त्याची अवस्था अक्षरशः बिकट झाली होती. स्वतःचा बचाव करता करता ते अस्वल इतकं थकलं आणि जखमी झालं की त्याला आपला जीव वाचवण्यासाठी जवळच्या नदीत पळ काढावा लागला. एका डंखाचा बदला घेण्याच्या नादात त्यानं स्वतःचंच मोठं नुकसान करून घेतलं होतं. तर इथेच कथेचा खरा मुद्दा आहे. तो पहिला डंख ती एक किरकोळ घटना होती. ती वेदना थोड्या वेळाने निघूनही गेली असती, पण त्यावर दिलेली प्रतिक्रिया ती खूपच महाग पडली. अस्वलाची खरी चूक ती गांधील माशी नव्हती, तर त्याचा स्वतःचा राग आणि त्याची अविचारी कृती होती. ह्या कथेतून आपण शहाणपणाचे 3 महत्त्वाचे नियम शिकू शकतो. हे नियम आपल्याला अस्वलासारखी चूक टाळायला मदत करतील आणि आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवायला मार्ग दाखवतील. पहिला नियम आहे, छोट्याशा आघातासाठी पूर्ण सिस्टीम जाळून टाकू नका. दुसरा, एक शत्रू सोपा असतो पण जमावाला सामोरं जाणं कठीण असतं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, काय सोडून द्यायचे हे कळणं हेच खरं शहाणपण आहे. चला हे नियम जरा सविस्तरपणे पाहूया. तर पहिला नियम आपल्याला सांगतो की प्रत्येक छोट्या लहान गोष्टीवर प्रतिक्रिया देणं गरजेचं नाही. समजा व्यवसायात तुमच्या पार्टनरकडून एक छोटीशी चूक झाली, तर त्यावर टोकाची भूमिका घेऊन अख्खी पार्टनरशिप तोडणं शहाणपणाचं नाही. तो एक छोटा डंख होता, पण त्यावरची आपली प्रतिक्रिया खूपच महाग पडू शकते. आता दुसरा नियम, अस्वल एका गांधील माशीपेक्षा नक्कीच जास्त ताकदवान होतं, पण हजारो माशांच्या त्या सिस्टीम किंवा यंत्रणेपुढे त्याची ताकद कमी पडली. आपण जेव्हा भावनिक होऊन एखाद्या समूहावर किंवा संस्थेवर टीका करतो, तेव्हा आपण नकळतपणे एका मोठ्या समस्येला आमंत्रण देत असतो, जी आपल्याला नंतर हाताळता येत नाही. आणि तिसरा नियम आपल्याला शिकवतो की खरी ताकद म्हणजे काय. बदला घेणं किंवा प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं म्हणजे ताकद नाही. आपली ऊर्जा, आपला वेळ आणि आपला मानसिक संतुलन कोणत्या गोष्टींसाठी वापरायचं आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं हे ठरवण्याची क्षमता हीच खरी ताकद आहे. तर या जुन्या बोधकथेचा आजच्या धावपळीच्या जीवनात काय अर्थ आहे? चला पाहूया की ही शिकवण आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कशी वापरू शकतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, आपलं सर्वात मोठं नुकसान दुसऱ्यांच्या कृतीमुळे नाही, तर त्या कृतीवर आपण रागाच्या भरात दिलेल्या प्रतिक्रियेमुळे होतं. आणि आपल्या प्रतिक्रियेची जबाबदारी ती पूर्णपणे आपलीच असते. या कथेचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे, भावनेच्या एका क्षणाला परिणामांचा एक मोठा अध्याय लिहू देऊ नका. कारण रागाचा एक क्षण आपल्या भविष्यावर, आपल्या नात्यांवर आणि कधीकधी संपूर्ण आयुष्यावर भारी पडू शकतो. मग अशा परिस्थितीत करायचं काय? अगदी सोपं आहे. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा राग येईल
तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी क्षणभर थांबा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मग शांत डोक्याने विचार करून एक योग्य पर्याय निवडा. तर जाता जाता हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपली ऊर्जा प्रत्येक लहान सहान गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यात वाया घालवायची आहे की ती खरोखर महत्त्वाच्या कामांसाठी जपून ठेवायची आहे? तुमची ऊर्जा खऱ्या अर्थाने कशासाठी पात्र आहे यावर विचार नक्की करा.